विजयाचा विश्वास आहे। आता कुठे कुठे पोस्टल बॅलेट मतमोजणी सुरू झाली आहे, कुठे प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे। रायगडचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत, पण त्याआधी आपण कोल्हापूरला जाऊया। अश्विन, कोल्हापूरला जाऊया। विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, कोल्हापूरमध्ये महापालिका निवडणुकीत काय झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र आता चित्र नेमकं कसं आहे? आता कोणकोणते नेते आहेत ज्यांनी आपलं कसब पणाला लावलं आणि आता मतमोजणी सुरू झाली आहे का तिकडे? विजय, थोडक्यात। अश्विन, अगदी बरोबर आहे। टपाली मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय करवीर तालुक्यातील ही सगळी टपाली मतमोजणी आहे ती देखील या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आणि 10 आमदारांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। कोल्हापूर महानगरपालिकामध्ये काटेकी टक्कर आहे ते पाहायला मिळालं होतं आणि आता ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची या ठिकाणी पकड मजबूत असते, मात्र अलीकडच्या काळामध्ये भाजप आणि शिवसेनेनं देखील या ठिकाणी आपलं जाळं आहे ते निर्माण केलं आहे। त्यामुळे काटेकी टक्कर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि आता पुढच्या काही वेळातच या ठिकाणी पहिले कल आपल्या हाती येतील, त्याचबरोबर निकाल देखील पहिला आहे तो आपल्या हाती यायला सुरुवात होईल। कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती नेमका कुणाचा झेंडा फडकतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण मिनी मंत्रालय या ठिकाणी मानलं जातं जिल्हा परिषदेला। त्यामुळे 68 जागांवरती कोण बाजी मारतं आणि पंचायत समितीच्या 136 जागांवरती कोण बाजी मारतं हे पुढच्या काही वेळातच लक्षात येईल। अश्विन, खरं तेव्हा तुझ्याकडून अपडेट जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद विजय या सगळ्या सविस्तर अपडेटवर। ग्रामीण भागात सत्ता कुणाची किंवा ग्रामीण भागात प्राबल्य कुणाचं हे जिल्हा परिषदांच्या निवडणुका ठरवतात। त्यामुळे एक प्रकारे मिनी विधानसभा असं सुद्धा या जिल्हा परिषद निवडणुकांना मानलं जातं, समजलं जातं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अश्विन, सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात अनेक ठिकाणी लढताना आपण पाहिलेलं आहे, खास करून राष्ट्रवादी, कारण याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि अशा बऱ्याचशा जागा आहेत की ज्या जागांवरती घड्याळच्या चिन्हावरती दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत। म्हणजे तुतारी चिन्ह नाही तर घड्याळ चिन्ह घेऊन शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार सुद्धा उभे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे अर्थातच त्या ठिकाणी नेमकं काय होतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल। तर इकडे परभणीतली अपडेट येते। जिल्हा परिषदेचा कारभार आज अर्थातच ठरणार आहे, त्यामुळे मतमोजणीसाठीची आता प्रक्रिया जी आहे ती आता सुरू होईल, किंवा सुरू झाली असेल। आता जिल्हा परिषदेच्या 54 गटातल्या 247 आणि पंचायत समितीच्या 108 गणांसाठी 433 उमेदवारांचं भवितव्य हे पणाला लागतंय। पंकज क्षीरसागर यांच्याकडनं आढावा पाहू। परभणी जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालयातील कारभाऱ्यांची निवड जी आहे ती आज होणार आहे, कारण परभणी जिल्हा परिषदेच्या 54 आणि 108 पंचायत समितीच्या गणांसाठीची मतमोजणी जी आहे ती काही वेळामध्ये सुरू होणार आहे। आपण जर बघितलं तर प्रशासनानं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या सभागृहामध्ये मतमोजणीची जी आहे ती कक्ष तयार करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण तयारी जी आहे ती मतमोजणीची करण्यात आलेली आहे। पहिल्यांदा 3 टेबलवर टपाली मतमोजणी केली जाणार आहे, त्यानंतर 40 टेबलवर सर्व जे 10 गण आहेत आणि 20 पंचायत समितीचे जे गण आहेत त्यांची मतमोजणी केली जाणार आहे। आणि हीच परिस्थिती परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आहे, कारण 9 तालुक्यांमध्ये ही मतमोजणी केली जाणार आहे। परभणीमध्ये या विद्यापीठामध्ये ही मतमोजणी होते, बाकीच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। आपण जर एक गणित जर बघितलं तर 54 जिल्हा परिषद गटांसाठी जवळपास 247 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 108 पंचायत समितीच्या गणांसाठी जवळपास 433 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। त्यांच्या भवितव्याचा फैसला जो आहे तो आज होणार आहे। तर स्थानिक नेत्यांची जी ती प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, काही नेत्यांच्या घरातील मंडळी सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर उभी आहे। त्यांच्या बाबत मतदारांचा काय कौल असतो, काय कौल होतो हे आता काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे आणि मतमोजणीला जी आहे ती काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। तर बऱ्याच ठिकाणी टपाली मतमोजणीला सुरुवात झाली। इकडे सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गण आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी आज मतमोजणी होती आहे आणि आत्ताची दृश्य आपण सोलापूरची दृश्य पाहतोय। ईव्हीएम उघडायला सुरुवात झालेली आहे। आज स्ट्रॉंग रूम मध्ये ही सगळी ईव्हीएम ठेवली जातात। खरं तर जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम मतदानाचा आणि मतमोजणीचा अजित पवारांच्या निधनामुळे थोडासा बदलला गेला। 3 दिवसांचा शासकीय दुखवटा होता। परभणीमध्ये शिवसेना सध्या एका जागेवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। परभणीमध्ये शिवसेनेनं एका जागी आघाडी घेतलेली आहे।
तर हळूहळू एक कल आपल्याला हाती येऊ लागतील. परभणीमध्ये आपण पाहिलं होतं ज्ञानदा, महापालिका निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेने काहीसा वर्चस्व तिकडे मिळवलेला होता. आता इकडे शिवसेना आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं परभणीतलं किंवा एकूणातच त्या सगळ्या जिल्ह्यांमधलं चित्र काय असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीमधलं आपल्याला स्पष्ट होईल. एकनाथ शिंदेच्या बाजूने पहिला कल गेला. अर्थात शिवसेना आघाडीवरती आहे. परभणीची जिल्हा परिषद सुद्धा तितकीच महत्वाची मानली जाते. म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना हे मिळून महापालिकेत सत्ता स्थापन करतील असं चित्र असताना त्याच पार्श्वभूमीवर आता झेडपीच्या निवडणुका पार पडल्यात. पण महानगरपालिका ह्या शहरी भागांसाठी विशेष महत्वाच्या असतात, तर ग्रामीण भागाची सगळी गणितं ही झेडपीच्या निकालांवरती अवलंबून असतात. त्यामुळे चित्र वेगळं असू शकतं. परभणीमध्ये पहिला कल सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूनं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे टॅली सुद्धा थोडीशी बदलली आहे. आधी 8 जागा बिनविरोध झेडपीच्या आलेल्या होत्या, तर सगळ्या सिंधुदुर्गात नव्हत्या. 7 भाजपच्या आणि 8 एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची. आता शिवसेनेनं 2 जागी आघाडी घेतलेली आहे. त्यातली 1 जागा त्यांनी जिंकली आहे सिंधुदुर्गात, तर दुसरी परभणीमध्ये ते आघाडीवर आहे. आणि अजून एक कल हाती येतोय ज्ञानदा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने परभणीमधला दुसरा कल जातोय. त्यामुळे आता 1 ऑल अशी सध्याची स्थिती तिकडची. अर्थात एक कल आहेत, आपल्याला निकाल जे आहेत ते अजून काही मिनिटांनी काही तासांनी कळतील. मात्र परभणीमधली अपडेट, एक कल पहिला जो आला आजच्या दिवसभरातला तो गेला शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने, दुसरा कल आला ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने गेला. तर तिकडे गुहागरमध्ये देखील प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यात देखील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संभाजीनगरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कल हाती येऊ लागतील. कोल्हापुरात देखील मतमोजणी सुरू झालेली आहे. 10 वाजून गेलेत. आपण पाहिलेलं की महापालिकेच्या निकालांमध्ये बराच विलंब झालेला होता. खूप उशिरानं हे निकाल समोर आलेले होते. चित्र नीट स्पष्ट झालेलं नव्हतं. पण आता झेडपीच्या वेळेला 12 जिल्हा परिषदांचे निकाल आज लागणार आहेत. 731 पैकी 13 जागांचे एक प्रकारे निकाल आणि कल हाती आलेले. टॅली कशी बदलली आहे? 731 झेडपीच्या जागांपैकी भाजप 7, शिवसेना 2, काँग्रेस 3, ठाकरे सेना 1. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरची अपडेट, कोल्हापूरला आपण मगाशीच बोललो होतो ज्ञानदा, ज्या पद्धतीने काँग्रेसने जोर लावला होता महापालिकेला, म्हणजे सतेज पाटील यांनी जबरदस्त परफॉर्मन्स तिकडे केला होता असं म्हणावं लागेल. त्याच काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या जिल्हा परिषदेत देखील आघाडी घेतलेली दिसते. तर पंचायत समितीमध्ये देखील काँग्रेसच 6 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे सध्या तरी कोल्हापुरात काँग्रेस ही पुढे जाताना दिसते. 6 ठिकाणी पंचायत समिती आणि त्यासोबतच जिल्हा परिषदच्या जागांवर देखील काँग्रेसने घेतलेली आघाडी. आणि मगाशी विजयनं आपल्याला कोल्हापूरच्या बाबतीत सांगितलं तसं की 3 मंत्री आणि 10 आमदार यांची प्रतिष्ठा इथे पडायला लागलेली आहे. परभणीमध्ये दोन्ही शिवसेना एकेका जागी आघाडी घेत असल्याचं चित्र आहे. कोल्हापुरात मात्र काँग्रेसनं मुसंडी मारली सध्याच्या प्राथमिक कलांमध्ये, कारण कोल्हापुरात पंचायत समितीत काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवरती आहे, तर जिल्हा परिषदेत 3 जागांवरती. परभणीचं चित्र काहीसं असं आहे की दोनही शिवसेनांनी, ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना, एकेका जागी सध्या आघाडी घेतलेली आहे. आणि अर्थातच एकनाथ शिंदेचा वाढदिवस आहे. एकनाथ शिंदेसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे अर्थातच. आणि त्या दृष्टीनं शिवसेनेचे निकाल कसे येत आहेत, त्यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स ग्रामीण भागामध्ये कसा राहतोय हे सुद्धा पाहणं तितकंच रंजक असेल. आणि आपण थोडीशी टॅली पुन्हा एकदा त्यामुळे सांगूया. 731 पैकी 18 ठिकाणी जिल्हा परिषद सदस्यांचा जर विचार केला तर आपल्याला आता कल समोर आलेले आहेत. भाजप 9, शिवसेना 3, काँग्रेस 4 आता झालेले आहेत. 19 कल झाले. ठाकरेंच्या सेनेच्या बाजूने गेले 3 कल. आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि त्यासोबतच इकडे राष्ट्रवादी अजित पवार यांना अजून खातं उघडायचं आहे. संभाजीनगरचे देखील कल समोर आहेत. भाजप 2, शिवसेना 1 अशी सध्याची स्थिती. परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 आणि शिवसेना एका जागी आघाडीवरती आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसनं 4 जागांवरती आता आघाडी घेतलेली आहे आणि पंचायत समितीमध्ये 6 जागांची आघाडी काँग्रेसनं टिकवलेली आहे. तर परभणीमध्ये दोनही शिवसेनांना एकेका जागेवरती आघाडी मिळवणं सध्या शक्य झालेलं आहे. पण कोल्हापूरमध्ये काँग्रेसची मुसंडी प्राथमिक कलांमध्ये अश्विन पाहायला मिळते. खरं त्याच्यामुळे काँग्रेसचा परफॉर्मन्स इकडे कोल्हापूर आणि त्यासोबतच अन्य जागी कसा राहतो पाहणं महत्वाचं आहे. कारण आताच मगाशी बातमी आली होती ज्ञानदा की ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा, त्यामुळे आता बघावं लागेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस स्वतंत्र वाटचाल त्यांची सुरू करते का, कारण तसे केडरला आदेश देण्यात आले अशी बातमी समोर आली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा परफॉर्मन्स त्यांच्यासाठी फार महत्वाचा येणाऱ्या काळामध्ये ठरू शकतो. आणि महापालिकांच्या निकालांमधनं शहरी भागात ताकद कुणाची आहे हे स्पष्ट झालं. तर आता झेडपीच्या निकालांमधनं, जिल्हा परिषद निकालांमधनं ग्रामीण भागावर पकड कुणाची मजबूत आहे हे सुद्धा समोर येणार आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजप 2, शिवसेना 1 अशी सध्याची परिस्थिती आघाडीच्या बाबतीतली. आणि काही दृश्य आपण पाहतोय. खरं अर्थातच इकडे मतमोजणीची लगबग, सगळ्यांनाच उत्सुकता आहे. धाराशिवमधली एक अपडेट येते. मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झाल्याचं कळतंय.
काय नेमकं झालंय आपल्याला कळेल पुढच्या काही मिनिटांमध्ये. मात्र मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय अशी सध्याची स्थिती धाराशिव. मतमोजणी झाली तरी प्रतिनिधी एक पण मध्ये सोडलेला नाहीये. 9 वाजता प्रतिनिधीला स्वतःला तयार नाहीत. काय झालं? रोखी गणाचा मी जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद उमेदवार जो आहे संजू सूरज पवार तो अबसेंट आहे. त्याच्या प्रतिनिधी म्हणून मी आलोय. मी एक अर्धा पाऊण तास झालं मी त्यांना विनंती करतोय की मला सोडा, पण ती सोडायला तयार नाहीत. मग धक्काबुक्कीचा प्रकार आहे. एकदा बघा तुम्ही एकदा. आणि बरोबर 1 तास झालेलं आहे. 1 तास फक्त ते फिरवायचं ऐकू येते त्यावरनं एवढं कळू शकते की मतमोजणी केंद्रात आज सोडण्यावरनं हा सगळा गोंधळ सध्या पाहायला मिळतोय. प्रतिनिधी असतात पक्षाचे, उमेदवाराचे, जे मतमोजणी केंद्रावर आतमध्ये उपस्थित असतात. तर हेच आज सोडण्यावरनं हा सगळा गोंधळ सुरू असल्याचं धाराशिव मधलं चित्र आहे. तिथे सिंधुदुर्गामध्ये 5 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतली आहे, तर शिंदेची शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवरती आहे. बिनविरोधचा जो पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण गेले काही दिवस पाहतोय, त्यामध्ये सिंधुदुर्गाने आघाडी घेतलेली होती. 8 जागा बिनविरोध जिल्हा परिषदेच्या सिंधुदुर्गातनं समोर आलेल्या होत्या. अश्विन रायगडमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एकेका ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र दिसतंय. खरं आहे. त्यामुळे आता 27 हा आपला आकडा आहे. आपल्याला वरची टॅली जी आहे आपल्या स्क्रीनच्या वरती ते आकडे आता झपाट्याने बदलतात. 28 झाले आता. भाजप 15, शिवसेना 5, काँग्रेस 5, ठाकरेंची सेना 4, 30 पर्यंत गेला आकडा. त्यामुळे झपाट्याने आकडा बदलतोय. रायगडमध्ये शिवसेना भाजप प्रत्येकी एका जागे आघाडीवर. परभणीत दोन्ही शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकेका जागी आघाडीवर. तर सिंधुदुर्गात 5 भाजप 2 शिवसेना अशी सध्याची आघाडीची स्थिती. परभणीत शिवसेना 2, ठाकरेंची शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर आहे. तर सध्याची 30 जागांची आकडेवारी समोर आली आहे. 15-5 भाजप शिवसेनेला, काँग्रेसला 6, ठाकरेंची सेना 4. राष्ट्रवादीचे दोन्ही ज्या राष्ट्रवादी आहेत त्यांना अजून तरी अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये. इतरही अजूनही शून्यावर असेल. मात्र 15-5-1-6-4 राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा जो आहे त्यांना 1 जागा सध्या आघाडी आपल्याला बघायला मिळते. 731 पैकी 31 ठिकाणचे कल समोर येते. आणि सध्याची जी दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय ती धाराशिवच्या एका मतमोजणी केंद्रावरची दृश्य आहेत, ज्यामध्ये काही कार्यकर्ते प्रतिनिधी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. त्यांना आत जायचंय मतमोजणी केंद्राच्या आत, पण प्रशासन त्यांना जाऊ देत नाहीये असा त्यांचा आक्षेप आहे. अर्थातच अधिकृत ओळखपत्र लागतं, कागदपत्र लागतात, त्याशिवाय आतमध्ये सोडलं जात नाही. पण काहीतरी गोंधळ इथे पाहायला मिळतोय. वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक वळसे पाटील ह्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्गाचा उल्लेख तू मगाशीच केलास. रायगडमध्ये शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एका जागेवरती आपली आघाडी टिकवू नये. दोन्ही बाजूंकडनं सातत्यानं हे रायगडच्या बाबतीत सांगितलं गेलं की आम्हीच क्रमांक 1चा पक्ष असू. खरं तर कोकणामध्ये खास करून म्हणजे रायगडचा पट्टा, रत्नागिरीचा पट्टा आणि सिंधुदुर्ग जिल्हा तिन्ही ठिकाणी कमालीची चुरस भाजप आणि त्यांचे इतर सत्तेमधलेच मित्रपक्ष यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि परभणीमध्ये देखील अपडेट येते. ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना यांच्यामध्ये काहीशी फाईट आहे. तर संभाजीनगरमध्ये भाजप 2, शिवसेना 1 अशी स्थिती. आणि परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 आणि शिवसेना एका जागी आघाडीवर. 33 ठिकाणचे कल आपल्याला जिल्हा परिषदेचा विचार केला तर समोर आलेले आहेत. 15-5 म्हणजे भाजप 15, शिवसेना 5, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 7, ठाकरेंची सेना 4 आणि इतर 1 अशी सध्याची स्थिती. एकूण 33 कल आपल्या समोर. 731 पैकी 33 कल समोर आलेले आहेत. 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आज पार पडतात, त्याची मतमोजणी होणार आहे. आणि पंचायत समिती म्हणजे 125 पंचायत समिती आहेत, ज्यामध्ये 1462 जागा आहेत. तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्हीकडे सत्ता कुणाची येते हे पाहणं मोठं रंजक असेल. कारण शहराची आणि सोबतच ग्रामीण भागाची गणितं आणि त्यानंतर जिल्ह्याचं व्यापक गणित, राज्याचं व्यापक गणित या निकालानंतर आपल्या समोर येणार आहे. सध्या तरी भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. जिल्हा परिषदांचा विचार करता 16 जागांची विविध ठिकाणची भाजपची आघाडी. शिंदेची शिवसेना 5, राष्ट्रवादी अजित पवारांची 1, 7 काँग्रेस, 4 ठाकरे सेना आणि इतर 1 अशी टॅली आहे. जी टेलिव्हिजन स्क्रीनच्या वर तुम्हा प्रेक्षकांना टॅली दिसतेय किंवा जे आकडे दिसत आहेत ते जिल्हा परिषदांचे आकडे आहेत. 12 जिल्हा परिषदांमध्ये मिळून 731 जागा आहेत आणि त्या 731 जागांवरती कोण कोण कुठे कुठे आघाडीवर हे पक्षाप्रमाणे तुम्ही पाहू शकताय. टेलिव्हिजन स्क्रीनच्या दोन्ही बाजूला तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषदेचे अपडेट मिळतील. म्हणजे तुमची जिल्हा परिषद कोणती आहे त्यानुसार तुम्ही ते अपडेट तिथे पाहू शकाल. तर टेलिव्हिजन स्क्रीनच्या अगदी तळाला 125 पंचायत समित्यांचे कल, निकाल हे आपल्या समोर येणार आहेत. परभणी, कोल्हापूर सगळीकडे रंजक चित्र दिसतंय. कोल्हापूरमध्ये
काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. भाजप सध्या एका जागेवरती आघाडीवर आहे, तर काँग्रेस 4. परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2, तर शिंदेची शिवसेना एका जागी आघाडी घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संभाजीनगरचा देखील अपडेट आहे, परभणीचा अपडेट आहे. त्यामुळे सुरुवातीला या ठिकाणचे अपडेट येत असतानाच आता वरचं चित्र कसं बदलते तेही आपण बघतोय. 731 पैकी 35 कल समोर, ज्याच्यात भाजपच्या खात्यात जात आहेत 17, शिवसेना 5, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 7, ठाकरेंची सेना 4, एकूण 37 कल आता समोर आलेले. आणि वेगवेगळ्या जिल्हावाईज देखील चित्र आपल्याला जर बघायचं झालं तर आपल्या टीव्ही स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बघू शकता. परभणीमध्ये काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, भाजप 1 अशी सध्याची स्थिती. धाराशिवमध्ये 2-1 भाजप शिवसेना, ठाकरेंची सेना 1, 63 पैकी 4 ठिकाणचे कल समोर. तर लातूरमध्ये भाजप 1, शिवसेना 2, काँग्रेस आणि ठाकरेंची सेना प्रत्येकी 3-3 हो. अशी लातूरमधली स्थिती. आपण उल्लेख केला की दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आघाडीवरती आहेत. आंबेगाव तालुक्यातल्या पारगाव, जाकरवाडी या गटामधनं विवेक वळसे पाटील सध्या 43 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे. या निवडणुकीत